ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्व भक्तांचं खूप खूप स्वागत। आपण 9 दिवस श्री प्रल्हाद महाराज यांनी हिरण्यकश्यपूला उत्तर देताना जे नवविध भक्तीचा उल्लेख केला त्यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि दररोज आपण सकाळी 7 वाजता भेटणार आहोत। आजचा आपला विषय आहे पहिली गोष्ट म्हणजे श्रवणम। तसं म्हणतात या जगामध्ये सर्वांना कान आहे, पण स्टॅटिस्टिक्स म्हणतात की 5% लोक यांना हिअरिंग लॉस आहे। तर त्या अनुषंगाने आजच्या जगामध्ये 430 मिलियन म्हणजे 4,300 लाख लोकांना नीट ऐकू येत नाही। फक्त 95% लोक आहेत त्यांना छान ऐकायला येतं। पण या 95% लोकांमध्ये किती लोकांना कृष्ण कथा ऐकायला मिळते? कदाचित 1%। तर आपण विचार करू शकतो की श्रीकृष्णांची कथा ऐकण्यासाठी किती मोठं सौभाग्य लागतं। बऱ्याचशा लोकांना कान नाही आहेत, बऱ्याचशा लोकांना कान असून ऐकू येत नाही, बऱ्याचशा लोकांना सगळं असूनही वैष्णव नाहीत कोणी आजूबाजूला श्रीकृष्णाबद्दल ऐकायला त्यांना शक्य नाही। संस्कृत भाषेमध्ये आपले जे इंद्रिय आहेत त्याचे 2 विभाग केले आहेत। एक आहे कर्मेंद्रिय आणि एक आहे ज्ञानेंद्रिय। तर ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्याद्वारे आपण ज्ञान अर्जित करतो, कर्मेंद्रिय म्हणजे ज्याद्वारे आपण वेगवेगळ्या क्रिया करतो। तर ज्ञानेंद्रिय 5 आहेत: डोळे, नाक, आपले कान, आपलं मुख म्हणजे आपण जीभ आपली त्याच्याने आपण रस आस्वादन करतो, आणि स्पर्श शक्ती त्वचेवर। आपण जर बघितलं की हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, आपण जे काही शिकलो या 5 गोष्टीतूनच शिकतो। पण विचार करा किती गोष्टी आपण डोळ्यांनी बघून शिकलोय। तर अनेक वेळा मराठीत एक म्हण आहे, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं। तर स्पष्ट आहे याच्यातून की डोळ्यांनी जे दिसतं ते अनेक वेळा योग्य नसतं, म्हणून डोळ्यांवर आपण जास्त विश्वास नाही ठेवू शकत। जिभेवर असा एक म्हणतात, एक जनरल रूल आहे, जे जिभेसाठी खूप छान आहे ते पोटासाठी छान नाहीये, तब्येतीसाठी छान नाहीये। आणि जे पोटासाठी तब्येतीसाठी छान आहे ते जिभेसाठी छान नसतं। म्हणजे जिभेवर पण आपण जास्ती वी कॅनॉट रिलाय ऑन अवर टंग। आणि त्वचा, स्पर्शशक्तीतून काही गोष्टी आपण शिकलो असू, तर डोळ्यांनी जास्ती नाही शिकलोय आपण, उलट फसलोच आहे। मुखाने पण आपण फसलोच आहे, जिभेने। स्पर्शशक्ती काही जास्ती काही आपल्याला शिकायला नाही मिळालं, फक्त लक्षात येतं की कठोर काय आहे आणि मऊ काय आहे। आणि नासिकेने आपण काय ज्ञान अर्जित केलंय या जगामध्ये, आपल्याला जे काही माहिती आहे त्याच्यातून किती ज्ञान आपण नासिकेद्वारे समजलोय। तर या 4ही गोष्टीतून आपण ज्ञान काही जास्ती शिकलो नाहीये। या जगामध्ये भौतिक गोष्टींबद्दल, आपल्या जीवनाबद्दल, आपल्या नातेवाईकांबद्दल, स्वतःबद्दल, शरीराबद्दल, मनाबद्दल, या समाजाबद्दल जे काही आपण आजपर्यंत शिकलोय, तुम्ही थोडा विचार करा, ते फक्त आपण श्रवणाने शिकलोय किंवा आपल्या कानाद्वारे शिकलोय। अर्थात आपले कान किती महत्वाचे आहेत। लहानपणी मला आठवतंय, मी झोपेतून जेव्हा उठायचो ते आईची एक हाक यायची म्हणून उठायचो। तर काही काळ आहे, समजा 8-9 तास तरी आपण म्हणू शकतो आपले डोळे बंद असतात, नासिका आपल्या सुप्त असतात, आपली जीभ पण सुप्त असते, त्वचा स्पर्शशक्ती पण सुप्त असते, पण 24 तास आपले कान मोकळे असतात आणि कान नेहमी ओपन असतात। तर झोपेतून कोणाला उठवायचं असेल तर हाक मारायची। माझी मातृभाषा मी ऐकूनच शिकलो। या जगामध्ये चांगल्या गोष्टी काय आहेत ते माझ्या शिक्षकांकडून मी कानाने शिकलो। अर्थात बऱ्याच चुकीच्या गोष्टी मित्रांकडून ऐकूनही शिकलो। या देशामध्ये काय चालू आहे ते वर्तमानपत्र, बातम्या वाचून किंवा आपण श्रवणम करून ऐकलो। आणि जेव्हा इस्कॉन मध्ये आलो,
तेव्हा वेगवेगळ्या भक्तांकडून, श्रील प्रभुपादांकडून, त्यांच्या शिष्यांकडून ऐकून श्रीकृष्णांबद्दल शिकलो. म्हणून श्रवणाचा आपल्या जीवनामध्ये किती मोठा हात आहे. तरी पण एक बघा, लोकांची एक साधारण कंप्लेंट असते लहानपणी, मुलांची कंप्लेंट असते की आमचे आई बाबा आमचं ऐकत नाही. जेव्हा युवा अवस्था असते तेव्हा नेहमी त्यांचं म्हणणं असतं की अरे आमचे शिक्षक काय आमचं ऐकत नाही. लग्न झाल्यावर आपण म्हणतो, बायको किंवा बायको म्हणते की माझे पती काय माझं एवढं ऐकत नाही. जॉबला जेव्हा जातो तेव्हा म्हणतो बॉस आपलं काही ऐकत नाही. मोठे होतो तेव्हा आपण म्हणतो आमची मुलं आमची काही ऐकत नाहीत. आणि जेव्हा म्हातारे होतो तेव्हा कोणीच आपलं ऐकत नाही. तर ऍक्च्युली ऐकण्यावर आपण खूप अवलंबून आहोत. आणि कानाद्वारे आपण बहुतांश ज्ञान अर्जित केलंय. पण या जगाचा एक नियम आहे की साधारणपणे आपण एकमेकांचं ऐकत नाही. तर दोन विषमता तयार होत आहेत. एक म्हणजे जे काही आपल्याला शिकायचंय ते अधिकांश प्रमाणामध्ये आपल्याला कानांनी ऐकायचंय, तरच आपण शिकू शकतो. आणि दुसरी गोष्ट की आपल्याला दुसऱ्यांकडून ऐकायची क्षमता नाही, आपल्याला दुसऱ्यांकडून ऐकायची इच्छा नाही. तर या दोघांमध्ये समन्वय शोधायला लागेल. आणि तो आहे की आपण सगळ्यांकडून ऐकायची गरज नाहीये, पण योग्य अधिकृत गुरु शिष्य परंपरेमध्ये येणाऱ्या व्यक्तीकडून आपण ऐकायला पाहिजे. जो कोणी जे काही बोलतोय ते सगळंच काही आपल्यासाठी सुखकारक असतं असंही नाहीये. या जगामध्ये कोण कोण काय काय बोलत असतात आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे. अनेक गोष्टी आपल्याला बाजूला ठेवायची कला शिकायला पाहिजे. जर आपण प्रत्येक गोष्टीला कानाद्वारे आपल्या मनामध्ये प्रवेश दिला तर त्रास होईल. तसंच अध्यात्मामध्ये पण बरेच लोक श्रीकृष्णांबद्दल बरंच काही बोलतायत, त्या सगळ्या गोष्टींना जर आपण ऐकलं तर आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये भूकंप येऊ शकतो. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये जर भूकंप येऊ द्यायचा नसेल तर आपल्याला अधिकृत व्यक्तीकडून ऐकायचं. तर दोन विषमता मी बोललो. एक म्हणजे आपल्याला जे काही ज्ञान अर्जित करायचंय ते ऐकून करायचंय. पण दुसरी गोष्ट की आपण कोणाकडून ऐकायला तयार नाहीये. त्याचा समन्वय हे आहे. आपल्याला जर योग्य गुरु शिष्य परंपरेमध्ये श्रीकृष्णांचं ज्ञान योग्य पद्धतीने, योग्य भावनेने सांगणारा कोणी व्यक्ती असेल तर त्याच्या आपण ऐकायला पाहिजे. इकडून तिकडून आपण नाही ऐकायला. श्रीमद भागवतामध्ये परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना विनंती करतात की मला मार्गदर्शन करा. आणि अनेक वेळा शुकदेव गोस्वामी त्या प्रश्नांची उत्तरं देताना त्यांनी इतर व्यक्तींकडून काय ऐकलंय याचा उल्लेख करतात. उदाहरणार्थ, दुसरा स्कंद जेव्हा संपतो तेव्हा हे काही प्रश्न विचारतात परीक्षित महाराज. त्याचं उत्तर देताना काय म्हणतात ते म्हणतात, एकदा विदुर आहेत ते मैत्रेय ऋषींना भेटले. आणि मैत्रेय ऋषींना भेटण्यापूर्वी उद्धवाला भेटले. उद्धव म्हणाले की मी तुम्हाला मार्गदर्शन नाही करू शकत, मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे, तर तुम्ही कृपया मैत्रेय ऋषींकडे जा. मग विदुर मैत्रेय ऋषींकडे गेले आणि मग मैत्रेय ऋषींनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. तर मैत्रेय विदुर संवाद हा पूर्ण तिसरा आणि चौथा स्कंद आहे. दोन पूर्ण स्कंद हे मैत्रेय विदुर संवाद आहे. जे शुकदेव गोस्वामी सारखे उत्कृष्ट भक्त, काल पण आपण चर्चा केली, आईच्या पोटातून 13 वर्ष बाहेर नाही आले, माया अधीन त्यांना व्हायचं नाहीये. पण हे व्यक्ती जेव्हा त्यांना प्रश्न विचारतात तेव्हा म्हणतात, एक मिनिट, मी जे ऐकलंय ते तुम्हाला सांगतो. 6व्या स्कंदाच्या शेवटी शेवटी पण एक असं वर्णन येतं की विष्णू हे नेहमी देवतांची बाजू घेतात का. तर परीक्षित शुकदेव गोस्वामींना हा प्रश्न विचारतात. आणि तेव्हा शुकदेव गोस्वामी एक संभाषण सांगतात त्यांना. हाच प्रश्न तुझ्या आजोबांनी, युधिष्ठिराने नारद मुनींना पण सांगितलं होतं. आणि तेव्हा नारद मुनींनी काय उत्तर दिलं होतं ते मी तुला सांगतो. आणि 7वा स्कंद जो आहे, नरसिंहदेव हे अवतार घेतात आणि आपल्या शत्रूच्या मुलाची रक्षा करतात. तर मग जर आपल्या शत्रूच्या मुलाची रक्षा करणारा कोणी व्यक्ती आहे तर तो कधी एकाच बाजूने कधी लढेल का, तर म्हणून नाही. विष्णू हे कधी पण कोणाची बाजू नाही घेत. विष्णू हे नेहमी योग्य तो निर्णय घेतात. हे तत्व सिद्ध करण्यासाठी शुकदेव गोस्वामी यांनी युधिष्ठिर नारद मुनी संवाद, अर्थात शुकदेव गोस्वामी इतके 11वा स्कंद, उद्धव गीता 11व्या स्कंदामध्ये पण श्रीकृष्णांनी उद्धवाला जो संदेश सांगितला तो शुकदेव गोस्वामी परीक्षिताला सांगतात. तर 3 उदाहरणं दिले ज्यामध्ये शुकदेव गोस्वामी सारखे उच्च भक्त, जे जन्माच्या सुरुवातीपासून मायातीत आहेत, त्रिगुणातीत आहेत, पण त्यांना पण जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी असं नाही म्हटलं, नाही नाही मी सांगतो तुला उत्तर. त्यांनी काय सांगितलं,
मी माझ्या गुरूंकडून जेव्हा शिकवण ऐकली तेव्हा त्यांनी मला मैत्रेय विदुर संवाद सांगितला, युधिष्ठिर नारद मुनी संवाद सांगितला, कृष्ण उद्धव संवाद सांगितला. तर ते मी सांगतो. तर याच्यातून एक लक्षात येतं की जर आपण श्रवणम नाही केलंय तर आपण उत्तर नाही देऊ शकत. म्हणून संस्कृत भाषेमध्ये एका विद्वान व्यक्तीचा एक शब्द आहे, त्याला संबोधलं जातं, त्याला बहुश्रुत. बहुश्रुत म्हणजे हा विद्वान व्यक्ती आहे, यांनी भरपूर श्रवण केलंय, यांनी भरपूर ऐकलंय. अनेक वेळा सूत गोस्वामी पण जेव्हा शौनकादी ऋषींना बोलतायत तेव्हा म्हणतात इति शुश्रुम. इति शुश्रुम म्हणजे असं मी ऐकलंय. तर मी गुरु शिष्य परंपरेत मध्ये जे ऐकलंय ते सांगतोय तुला. माझ्यामध्ये चुका असतील, माझ्या व्यक्तिगत काहीतरी सीमा मर्यादा असतील, पण मी जे बोलतोय त्याच्यामध्ये काही मर्यादा नाही आहेत आणि सीमा नाही आहेत. एक बृहद अरण्यक उपनिषद आहे. त्या बृहद अरण्यक उपनिषदामध्ये सांगितलंय की तीन गोष्टी सांगितल्या कशा प्रकारे आपण परमेश्वराला जाणू शकतो. पहिली गोष्ट सांगितलंय श्रोतव्यम. श्रोतव्यम म्हणजे ज्या व्यक्तीला आपण बघू शकत नाही, ज्या व्यक्तीला आपण स्पर्श करू शकत नाही, ज्या व्यक्तीला आपण नासिकेद्वारे त्याचा सुगंध घेऊ शकत नाही, ज्या गोष्टीला आपण चव नाही घेऊ शकत, त्या परमेश्वराला अधोक्षज म्हणतात. अधोक्षज म्हणजे अधकृत अक्षज ज्ञानम येनम. म्हणजे काय, या इंद्रियांनी जे काही ज्ञान मिळतं त्या ज्ञानाला परमेश्वर नेहमी खाली दाबतात. इंद्रियांनी प्राप्त ज्ञान हे परमेश्वराला आवडत नाही. परमेश्वर म्हणतात माझ्याबद्दल जर जाणायचं असेल तर इंद्रियांवर तुम्ही अवलंबून नाही राहू शकत. तुम्ही मला बघू शकत नाही, तुम्ही मला चव घेऊ शकत नाही, तुम्ही मला स्पर्श करू शकत नाही, तुम्ही माझा सुगंध घेऊ शकत नाही. तुम्ही समजणार कसे मला? तर म्हणून त्यासाठी फक्त एकच आहे, ज्यांनी श्रीकृष्णांना बघितलंय, ज्यांनी श्रीकृष्णांचा अनुभव घेतलाय त्यांच्याकडून श्रवण करेल. म्हणून बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगितलंय परमेश्वरला कसं जाणवू शकतो. पहिलं श्रोतव्यम, आधी बसून ऐकायचं. दुसरी गोष्ट फक्त ऐकलो झालं विसरलो नाही. दुसरं आहे मंतव्यम. मंतव्य म्हणजे जे ऐकलंय त्याच्यावर आपण मनन केलं पाहिजे. आज मी काय ऐकलं. अनेक वेळा आपण जेव्हा श्रवण करतो त्यानंतर आपण विसरून जातो की आपण काय श्रवण केलंय. तर म्हणून काही प्रमाणात तरी महत्वाचे आपण नोट्स बनवायला पाहिजे. पूर्ण प्रवचनातला कदाचित आपल्याला हृदयस्पर्श नाही होत, पण कमीत कमी एक दोन मुद्दे तरी आपण नोट्स मध्ये लिहून ठेवायला पाहिजे. आणि नंतर कधीतरी ती जी महत्वाचे मुद्दे लिहिलेली जी डायरी आहे किंवा नोटबुक आहे, ते जेव्हा आपल्याला मोकळा वेळ असतो तेव्हा ते उघडून बसायला पाहिजे. रोज कमीत कमी 5 ते 10 मिनिटं जरी आपण मनन केलं, आपण काय श्रवण केलं, आपण काय ऐकलं, तर त्याच्याने त्याच्यावर मनन करून ती शिकवण जी आपल्याला गुरु शिष्य परंपरेमध्ये इतकी दुर्मिळ आणि आपलं इतकं मोठं सौभाग्य आहे, पण जर आपण त्याच्यावर मनन नाही केलं तर तो फक्त कानाला वारा लागू शकतो. तर म्हणून मंतव्य. आणि नंतर तिसरी गोष्ट बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगितली आहे निधी ध्यासितव्यम. निधी ध्यासितव्यम म्हणजे जे मी ऐकलंय आणि जे मी मनन केलंय त्याला लहानशा प्रमाणात, कणभर प्रमाणात आपल्या जीवनामध्ये अवलंब करणे. जे शुकदेव गोस्वामींनी केलं ते आपण नाही करू शकत, जे परीक्षितांनी केलं ते आपण नाही करू शकत, पण कमीत कमी काही लहानशा प्रमाणात आपल्या जीवनामध्ये त्याला परिवर्तन करायला पाहिजे. आणि बृहद अरण्यक उपनिषद आपल्याला म्हणते अशा प्रकारे या तीन गोष्टी जर केल्या आपण तर आपल्याला परमेश्वर साध्य होतील. तर प्रश्न हा नाही आहे की आपण किती प्रमाणात हे करतोय, प्रश्न आहे की आपण किती प्रामाणिकपणे करतोय. तर म्हणून हे खूप महत्वाचं आहे. सूत गोस्वामी जे श्रीमद भागवतामध्ये येतात, ऍक्च्युली मूळ सूत गोस्वामी कोण होते, जे भागवत कथा ऐकवायला बसले होते. ते बलरामजी आले तिथे तर त्यांचं नाव होतं रोमहर्षण सूत. रोमहर्षण सूत यांना बलरामजींनी जेव्हा बघितलं तेव्हा त्यांनी बलरामजींना नमस्कार नाही केला. तर बलरामजी म्हणतात तुला इतका गर्व आहे, तू एका आसनावर बसलायस पण तू तुझ्या गुरूंना नमस्कार नाही करणार. तर बलरामजींनी त्यांना ठार मारलं, त्यांचा वध केला. आणि मग नंतर सर्व ऋषी मुनींनी म्हटलं की आम्ही तर यांना आशीर्वाद दिले होते, तुम्ही खूप खूप वर्ष जगा आणि आम्हाला खूप छान कथा करा, आणि तुम्ही यांना मारलं, आता काय करायचं. बलरामजी म्हणतात मी यांना पुन्हा जागृत करू शकतो. पण ते नाही नाही, पुन्हा जागृत नका करू, त्याच्यामध्ये चुकीचं आहे ते. तुम्ही ज्याला मारलं त्याला पुनर्जागृत का करायचं. मग म्हणतात यांचा एक मुलगा आहे, त्या मुलाला तुम्ही आशीर्वाद द्या. मुलाला पण वडिलांचे प्रतिनिधी समजतात, तर त्यांना ही कथा करू द्या. आणि जे आशीर्वाद आम्ही वडिलांना दिले होते की तुम्ही खूप खूप जगा, लांब आयुष्य जगा, दीर्घायुषी व्हा आणि तुम्ही कथा करा, ते सर्व आशीर्वाद त्यांच्या मुलाला ट्रान्सफर करा.
तर त्यांची जे मुलं आहेत सूत गोस्वामी, ते श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये बोलतायत. शुकदेव गोस्वामी 19व्या अध्यायामध्ये प्रवेश करतात. त्याच्या आधी जे काही बोलतायत ते सूत गोस्वामी बोलतायत. तर त्यांचं नाव काय आहे? वडिलांचं नाव आहे रोमहर्षण सूत. त्यांच्या या या सूत गोस्वामींचं नाव काय आहे? उग्राश्रव सूत. उग्राश्रव. श्रव म्हणजे श्रवण, आणि उग्र म्हणजे उत्तेजित. नेहमी उग्र रूपात असतात नरसिंह, म्हणजे नेहमी उत्तेजित असतात. तर उग्राश्रव सूत म्हणजे हे जे सूत गोस्वामी होते, हे श्रवण करण्यासाठी नेहमी उत्तेजित होते. यांनी सूत गोस्वामींनी जेव्हा शुकदेव परीक्षित संवाद चालू होता, तेव्हा 7 दिवस 7 रात्र तिथे बसून श्रवण केलं होतं उग्राश्रव पद्धतीने. आणि म्हणून या सूत गोस्वामींना 80 80,000 साधू नैमिषारण्यमध्ये बसले होते. आणि 80,000 साधूंमध्ये चर्चा चालू होती की जीवनाचा ध्येय काय आहे. आणि जेव्हा तिथे सूत गोस्वामी आले, तेव्हा या 80,000 साधूंनी निश्चय केला, आपल्या 80,000 लोकांमध्ये 80,000 मतभेद आहेत, पण या 80,000 मतभेदांचा जर आपल्याला समन्वय करायचा असेल तर एकच व्यक्ती आहे, उग्राश्रव सूत. त्यांनी उत्तेजितपणे श्रवण केलंय. तर म्हणून श्रवण करण्याला खूप महत्व आहे. एका श्लोकामध्ये सूत गोस्वामींना विनंती करतायत सगळे शौनकादी ऋषी, आणि ते म्हणतात, वयम तू न वितृप्याम उत्तम श्लोक विक्रमे यत् शृण्वताम रसज्ञानम स्वादू स्वादू पदे पदे. तर म्हणतात, आम्हाला ना तुम्ही बोलताय, आम्हाला वयम तू न वितृप्याम, आमची तृप्तीच होत नाही. उत्तम श्लोक विक्रमे, श्रीकृष्णांच्या बद्दल कथा अजून करा, अजून करा. यद श्रीणवताम रसज्ञानम, जेवढा आम्ही ऐकतो तेवढा रस आस्वादन करतोय. स्वादू स्वादू पदे पदे, काय स्वाद आहे या कृष्ण कथेमध्ये. तर अशा प्रकारे सूत गोस्वामी जे बोलतायत त्याच्यामध्ये रस आहे. सूत गोस्वामी जे बोलतायत त्याच्यामध्ये टेस्ट आहे. का टेस्ट आहे? कारण उग्राश्रव श्रुत आहेत म्हणून. जेव्हा शुकदेव गोस्वामी 10वा स्कंद कृष्णलीला सुरू करतात, तेव्हा पूतनेला मारतात श्रीकृष्ण. आणि त्याच्यानंतर जो दुसरा अध्याय आहे, हा अध्याय क्रमांक 7, 6व्या अध्यायामध्ये पूतनावध आहे. आणि 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला परीक्षित महाराजाने पूतनावध ऐकला, आणि त्याच्यानंतर श्रीकृष्णांबद्दल अजून त्यांना कथा ऐकायची आहे. तर तेव्हा शुकदेव गोस्वामींना विनंती करतात, आणि त्या एका श्लोकामध्ये श्रवण क्रियेचे 4 फायदे आपल्याला समजतात. तर खूप सुंदर श्लोक आहे हा. त्याच्यामध्ये परीक्षित महाराज म्हणतात, यद शृण्वतो अपैति अरतिर्वितृष्ण तत्वं च शुध्यति अचिरेण पुंस भक्तिं हरौ तत्पुरुषे च सख्यं तदेव हारं वद मन्यसे चेत्. तर पहिली गोष्ट म्हणतात, यद शृण्वतो अपैति अरतिर्वितृष्ण. या जगामध्ये भौतिक गोष्टींप्रती खूप रती आहे, खूप आकर्षण आहे, तहान लागली आहे. पण परमेश्वराची कथा ऐकण्यासाठी अरती आहे. तर म्हणतात पहिला फायदा, जेव्हा आपण कृष्ण कथेमध्ये जाऊन बसतो, तर आपली जी काही श्रीकृष्णांप्रती अनासक्ती निर्माण झाली आहे चुकीची, यद शृण्वतो अपैती अरतीर, जी अरती आहे ती निघून जाते. मग सत्वमचे शुद्धती, आपलं जे अस्तित्व आहे ते शुद्ध होतं, आपले विचार शुद्ध होतात. आपली विचारसरणी शुद्ध होते, आपला दृष्टिकोन शुद्ध होतो, आपलं बोलणं शुद्ध होतं. सत्वमची शुद्धती. अचिरेण पुंसा, अचिरेण खूप लवकर लक्षात येतं की अरे माझं शुद्धीकरण झालंय. भक्तिम हरव, परमेश्वराप्रती सेवा करण्याची भावना निर्माण होते. तत्पुरुषेच सख्यम, भक्तिम हरव तत्पुरुषेच सख्यम. तत्पुरुषेच सख्यम म्हणजे श्रीकृष्णांना प्रिय जे जे लोक आहेत त्यांच्या प्रती साख्य भाव निर्माण होतो, त्यांच्या प्रती मैत्रीची भावना निर्माण होते. आणि नंतर म्हणतात, तदेव हारम वद मन्यसे चेत. तदेव हारम म्हणतात, कृष्ण कथा आहे ना, ही एक सुंदर गळ्यात टाकण्याची माळा आहे. तर पुष्पमाळा असते, पुष्पमाळा जेव्हा आपण कोणाच्या गळ्यात टाकतो, तर ती पुष्पमाळा इतकी सुंदर असते, त्याच्यामुळे त्या व्यक्तीचा गळा, त्या व्यक्तीचा जो वक्षस्थल आहे तो सुंदर होतो, तो व्यक्ती सुंदर दिसतो. तर म्हणतात, तदेव हारम, कृष्ण कथेच्या सुंदर शब्दांचा हार जर तुम्ही माझ्या गळ्यात टाकला तर मी पण सुंदर होईल. म्हणून आजपर्यंत कोणी व्यक्ती नाही आहे ज्यांनी कृष्ण कथा ऐकली आहे आणि तो सुंदर नाही झाला. तर परीक्षित महाराज म्हणतात, कृष्ण कथा ऐकून हे 4 फायदे होतात, आणि 5वा फायदा आहे की
तो जो व्यक्ती आहे तो आकर्षक होतो, तो व्यक्ती सुंदर होतो. तदेव हारम वदमन्यसेच. श्रवणाचे काही स्तर आहेत. काय स्तर आहेत? पहिला जो स्तर आहे तो आहे की आपल्याला जेव्हा काहीतरी रोचक, रोचक म्हणजे आकर्षक किंवा काहीतरी इंटरेस्टिंग, तर सुरुवातीचा स्तर असतो आपण तेच लेक्चर ऐकणार, आपण तेच प्रवचन ऐकणार ज्याच्यामध्ये काहीतरी नवीन माहिती मिळते. तर सुरुवातीला आपल्याला गीता पण माहिती नसते, तर गीतेतले कुठले श्लोक आहेत, श्रीकृष्णाने अर्जुनाला असं का म्हटलं, अर्जुनाने हा प्रश्न का विचारला, ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. पण काही दिवसानंतर आता सगळं माहिती आहे. श्रीकृष्णाने कुठे प्रश्न विचारले, अर्जुनाने कुठे प्रश्न विचारले, काय उत्तर दिले. त्याच्यानंतर भगवद्गीता आपल्याला बोरिंग वाटते. मग भक्त म्हणतात, प्रभूजी मला भागवतम ऐकायचं. तर भागवतम का ऐकायचंय? भागवतम ऐकण्यासाठी श्रीकृष्णांप्रती जे आकर्षण लागतं ते नाहीये, पण आता भगवद्गीतेप्रती काय म्हणतात त्याला, अं, अं, कालचं शिळ अन्न असतं ना, मनामध्ये भगवद्गीतेप्रती शिळ्या अन्नाची भावना निर्माण झाली आहे. आता हे शिळं अन्न झालंय, आता किती वेळा खायची भगवद्गीता म्हणून. तर आपल्याला नेहमी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आपल्याला जेव्हा पुस्तक नवीन ऐकायचं असेल, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीप्रती आकर्षणासाठी वाचायचंय, की जे पुस्तकं आपण वाचले आहेत आणि जे श्रवण आपण केलंय त्याला आपण शिळं अन्न म्हणून बघतोय आणि म्हणून त्याच्याप्रती आकर्षण नाहीये म्हणून आपण बघतोय. तर म्हणून पहिली एक स्टेज असते की काहीतरी नवीन नवीन ऐकायचं. ध्रुव महाराजांची कथा आता झाली, 2-3 वेळा ऐकली, आता अजून नका ऐकू. आणि जेव्हा आपण ऐकतो कोणाकडून, तेव्हा असं वाटतं, माहिती आहे, याच्या सावत्र आईचं नाव सुरुची, याच्या स्वतःच्या आईचं नाव सुनीती, याच्या वडिलांचं नाव उत्तानपाद, याच्या सावत्र भावाचं नाव उत्तम. तर हे सगळं मला माहिती आहे. नवीन काहीतरी सांगा, तर नवीन काय आहे माहितीये? नवीन आहे अनुभव, नवीन आहे त्याचा रस आस्वादन करणं, त्या व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये प्रवेश करणं. त्याला म्हणतात श्रीमद भागवतमचं कथा आस्वादन करणं. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना मागच्या वर्षी एका क्लासमध्ये राधेश्याम प्रभूंनी प्रश्न विचारला की महाराज, तीच तीच पुस्तकं किती वेळा ऐकायची, तीच तीच पुस्तकं किती वेळा वाचायची, तेच तेच गोष्टी किती वेळा आपण श्रवण करायच्या, तर झालं. तर तेव्हा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी खूप छान उत्तर दिलं. म्हणाले, हरिदास ठाकूर वॉज चॅन्टिंग हरे कृष्णा एव्हरी डे. श्रील हरिदास ठाकूर हे रोज 192 माळा करायचे. पण महाराजांनी म्हटलं, ही वॉज नॉट चॅन्टिंग हरे कृष्णा, ही वॉज टेकिंग द असोसिएशन ऑफ द होली नेम. तर पहिल्यांदा मी हा दृष्टिकोन ऐकला आणि त्याच्यातून एक लक्षात आलं की काय म्हणतात. महाराज म्हणतात, ते जप नव्हते करत, ते पवित्र हरिनामाचा सत्संग करत होते. तर विचार करा, एक कोणी जिवंत व्यक्ती आहेत आपल्याच नात्यातले, आई वडील बहीण भाऊ म्हणा, जे आपल्याला खूप प्रिय आहेत. आज जर ते आपल्याला भेटायला आले तर आपल्याला खूप छान वाटेल, अरे वा माझी बहीण आली मला भेटायला. आणि उद्या तीच बहीण जेव्हा पुन्हा आपल्याला भेटायला येईल, तेव्हा आपण म्हणतो का, नाही एकदा भेटलीस आता झालं, आयुष्यभराचं झालं आपलं काम? नाही. आपण प्रिय व्यक्तीचा संग करतो. का? काल माझ्या प्रिय बहिणीने, काल माझ्या प्रिय भावाने, काल माझ्या आईने मला खूप छान छान काहीतरी चांगले प्रेम दिलं, चांगले विचार दिले. आज नवीन काहीतरी विचार देईल. तीच आई, तीच बहीण, तोच भाऊ, तेच मुलं आपले, तेच पत्नी, तेच पती. तर म्हणून महाराजांनी जेव्हा ते बोलले, हरिदास ठाकूर वॉज नॉट चॅन्टिंग हरे कृष्णा, हरिदास ठाकूर वॉज टेकिंग द असोसिएशन ऑफ द होली नेम. मग लक्षात आलं, मग महाराजांनी त्याच्यावर थोडंसं अजून विश्लेषण केलं की आपण जेव्हा हरिकथा ऐकतोय तेव्हा आपण गोष्टी नाही ऐकत आहे, आपण श्रीकृष्णांचा ध्वनी रूपामध्ये सत्संग करतोय. जेव्हा आपण योग्य व्यक्ती गुरु शिष्य परंपरेमध्ये योग्य भावनेने, श्रीकृष्णांच्या सेवा भावनेने जेव्हा कथा करतायत, त्यामध्ये श्रीकृष्ण उपस्थित आहेत, त्या कथेमध्ये श्रीकृष्णाचं अस्तित्व आहे. आणि जेव्हा कोणी व्यक्ती स्वतःच बुद्धिमत्ता, स्वतःची हुशारी दाखवण्यासाठी जेव्हा कृष्ण कथा करतायत, श्रीकृष्ण त्या कथेमधून निघून जातात, त्याच्यामध्ये श्रीकृष्ण करतात. म्हणून जेव्हा योग्य व्यक्ती कथा करत असतात तेव्हा जर आपण थोडेसे आपले मनाचे दरवाजे उघडले तर एक लक्षात येतं, या कथेमध्ये श्रीकृष्णाचं अस्तित्व आहे, ती कथा आपल्याला बोरिंग नाही वाटत. तर म्हणून खूप महत्वाचं आहे हे, आपण इन्फॉर्मेशन नाही ऐकायची, आपण माहिती नाही ऐकायची, याचे वडील हे, याची आई हे. आपल्याला प्रत्येक भागवताच्या प्रवचनामध्ये श्रीकृष्णांचा स्पर्श होऊ शकतो, श्रीकृष्णांचा सत्संग होऊ शकतो. आणि म्हणून या भावनेने जेव्हा आपण आपल्या आईला भेटतो की नाही, आईचा संग करायचा, आई प्रेम करते माझ्यावर, आईचा माझ्यावर स्नेह आहे,
कुठला दिवस आहे जेव्हा मी आईला सांगेन, आई आता तुझा संग खूप झाला, आता मला बोर होता, आता शिळं अन्न झालं तुझा संग. तशा प्रकारे आपल्याला श्रीकृष्णांना विनंती करायची आहे, तू माझा खरा मित्र, तू माझा खरा हितचिंतक, आणि तू प्रत्येक भागवत प्रवचनामध्ये उपस्थित असतोस, पण मी कधी तुझा सत्संग करण्यासाठी तयार नसतो. मी विचार करतो की आजचं प्रवचनचा टॉपिक काय आहे? आज ध्रुव महाराजांची कथा आहे का? मग मला नाही यायचंय. कारण ध्रुव महाराजांची कथा मला माहिती आहे. प्रल्हादाची कथा आहे का? मी नरसिंहा मूवी बघितला. मला आता प्रल्हादाची कथा ऐकायची नाहीये. मला सगळं माहिती आहे. त्याच्या आईचं नाव काय, त्याच्या मामाचं नाव काय, त्याच्या बाबांचं आणि त्याच्या आत्याचं नाव काय. तर पहिला जो स्तर असतो श्रवणचा, तो असतो माहिती गोळा करणे. हं? आणि तो काही चुकीचा नाहीये. आपल्याला सुरुवातीला माहितीच आकर्षक असते, पण त्यानंतर आपल्याला दुसऱ्या स्तराला स्थानांतरित होणं गरजेचं आहे, जिथे आपण श्रीकृष्णाचा सत्संग करायला शिकतो. प्रत्येक वक्ता त्याच्या त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक पद्धतीने श्रीकृष्णांना स्पर्श करतो. त्याच्या त्याच्या भावनेनुसार कोणी वात्सल्य रसात असेल, कोणी सख्य रसात असेल, कोणी दास्य रसात असेल, पण प्रत्येक व्यक्ती आपापल्या भावनेप्रमाणे श्रीकृष्णांची सेवा करतोय आणि श्रीकृष्णांना स्पर्श करतोय. आणि त्या त्या व्यक्तीकडून आपण जेव्हा ऐकू, तेव्हा त्या त्या भावना आपल्याला त्या व्यक्तीच्या मुखातून जेव्हा आपण ऐकू, तेव्हा त्याच्या भावना आपल्याला पण स्पर्श होऊ शकतात. तर म्हणून जेव्हा आपण कथा ऐकतो, तेव्हा नाव, व्यक्तीचे नाव, त्या जागेचे नाव याच्यापेक्षा महत्वाचे आहे तो वक्ता जेव्हा बोलतोय तेव्हा तो काय भावना सांगतोय. तर श्रीमद भागवताचं श्रवणम, भगवद्गीतेचं श्रवणम, हे माहिती श्रवणम नाहीये, हे भावना श्रवणम. तर हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला हळूहळू आपला स्तर उंच करण्याची गरज आहे. कधी कधी मी बघतो, भक्त लोक विचारतात, भक्तांना सांगितलं की आज चला जाऊया का कार्यक्रमाला किंवा भागवतम क्लासला. मग तेव्हा कधी कधी भक्त विचारतात, आज स्पीकर कोण आहे, आजचा वक्ता कोण आहे. तर एका सिनियर डिवोटीला मी हा प्रश्न विचारला होता, की कधी कधी असे डिवोटीज विचारतात की आजचा स्पीकर कोण आहे, आजचा वक्ता तरच मी येणार, त्याच्यावर अवलंबून आहे. तर त्या सिनियर डिवोटीने मला प्रश्न विचारला, तू जेव्हा भगवंताचं दर्शन करायला जातोस आणि कोणी म्हणतं चला आता मंदिरात जाऊन दर्शन करूया, तेव्हा तू कधी विचारतोस का की आज ड्रेसिंग कोणी केलंय? तर मला इतकं ते स्पर्श झालं. आज ड्रेसिंग कोणी केलंय हे आपण विचारतो का? तर माहितीये आपल्याला पण कोणाकोणा भक्तांच्या पुजारीच्या हातामध्ये कला असते आणि खूप छान फेटा बांधतात जगन्नाथ बलदेव सुभद्रांचा. कधी कधी बघतो तर आपण साधा फेटा असतो. काही काही भक्तांची एक फिक्स स्टाईल आहे. दर आठवड्याला ते तसेच होतात, असा फेटा असतो आणि एक अशी ती मोत्यांची माळ असते. सो जस्ट बिकॉज ते पुजारी फिक्स्ड स्टाईलने ड्रेसिंग करतायत, किंवा कोणी पुजारी साधं ड्रेसिंग करतायत, किंवा कोणी पुजारी खूप उत्कृष्ट ड्रेसिंग करतायत, त्यामुळे आपण दर्शन करतो का? नाही. आपण मंदिरात जातो, कोणीही ड्रेसिंग करू दे, आपलं लक्ष असतं जगन्नाथ बलदेव सुभद्रांकडे. तो फेटा थोडासा साधा असेल, माळा थोडीशी साधी असेल तरी चालेल. तशा प्रकारे आपण पण श्रीमद भागवताच्या प्रवचनामध्ये ड्रेसिंग, म्हणजे कुठले उपमा त्यांनी नवीन नवीन सांगितले, नवीन नवीन उदाहरण दिले, त्याच्याकडे आपण जास्ती लक्ष नाही द्यायला पाहिजे. ऍक्च्युली त्या कथेमध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रा उपस्थित आहे, त्या कथेमध्ये राधाकृष्ण उपस्थित आहे, त्या कथेमध्ये गौरनिताई उपस्थित आहे. तर ज्यांचं लक्ष भगवंतांकडे आहे, त्यांना ड्रेसिंग एवढं काही फरक नाही पडत. रोज मंदिरात जाणार आणि दर्शन करणार. तसेच जे भक्त श्रीकृष्णांना गाठण्याचा प्रयत्न करतायत, ते हा प्रश्न नाही विचारत की आज कथा कोणाची. ते म्हणतात आज शनिवार आहे का, शनिवारच्या संध्याकाळच्या कार्यक्रमाला आपण जायला पाहिजे. तर म्हणून श्रीकृष्ण हे कथेमध्ये उपस्थित आहेत आणि त्या श्रीकृष्णांना स्पर्श करणे हे आपलं कर्तव्य आहे. एकदा एक सैन्यातले एक कुठे आर्मी जनरल होते, त्यांचं नाव होतं कुंदनलाल म्हणून. तर हे कुंदनलाल श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांना भेटायला आले, आणि त्या चर्चेमध्ये भक्तिसिद्धांत सरस्वतींनी कुंदनलाल आर्मी जनरल त्यांना एक खूप छान उदाहरण दिलं. म्हणाले, जेव्हा तुम्ही युद्ध करता, कसे साधू आहेत बघा भक्तिसिद्धांत सरस्वती आणि एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, काय काय उदाहरणं देतात. म्हणाले, जेव्हा युद्ध होतं तेव्हा तुमचे हेलिकॉप्टर असतो, तो गुप्त पद्धतीने उडतो आणि त्याच्यामध्ये 50-60 सैनिक सगळे बंदूक वगैरे घेऊन रेडी असतात, आणि तो गुप्त पद्धतीने उडतो आणि कुठेतरी जाऊन उतरतो. आणि उतरल्यावर एका क्षणामध्ये त्याच्यातून सगळे ते 50-60 सैनिक बाहेर येणार बंदुका घेऊन आणि आपलं काम फत्ते करणार, बरोबर? तर म्हणाले, तसेच जेव्हा शुद्ध भक्त बोलतात तेव्हा गुप्त पद्धतीने त्यांच्या मुखातून अनर्थनाशक
चुकीचे विचार नाशक तत्व बाहेर पडत असतात. ऑफकोर्स जेव्हा श्रीकृष्णांमध्ये प्रेम निर्माण होतं तेव्हा आपोआप त्याचा साईड इफेक्ट आहे की आपले अनर्थ नष्ट होतील. पण भक्ती सिद्धांत सरस्वतींनी तेव्हा बोलताना म्हणाले, ज्या प्रकारे गुप्त हेलिकॉप्टर उडतो तो कोणाला दिसत नाही आणि त्याच्यातून अचानक सैनिक बाहेर पडतात आणि ते शत्रूला ठार मारतात, तशाच प्रकारे जेव्हा शुद्ध भक्त बोलतात आपल्याला लक्षातही येत नाही, कधी त्यांच्या शब्दातून, कधी त्यांच्या वाणीतून शुद्ध विचार बाहेर पडले, त्यांचं श्रीकृष्णांप्रती जे प्रेम आहे ते त्याच्यातून बाहेर पडतं आणि आपल्या हृदयातले कल्मश ठार होतात, गुप्त पद्धतीने ठार होतात. तर श्रील भक्ती सिद्धांत सरस्वतींचा एक फेवरेट श्लोक होता, हा आहे स्कंद क्रमांक 11, अध्याय क्रमांक 26 आणि श्लोक क्रमांक 26. याला नेहमी भक्ती सिद्धांत सरस्वती बोलायचे, म्हणायचे, ततो दुस्संगम उत्सृज्य सत्सु सज्जेत बुद्धिमान संत एवासे छिंदंती मनोव्यासंगम उक्तिभी. त्याच्या म्हणणे म्हणतात की ततो दुस्संगम उत्सृज्य, म्हणून प्रत्येक क्षणोक्षणी माणसाने विचार करायला पाहिजे, वाईट संगत सोडायला पाहिजे. सत्सु सज्जेत बुद्धिमान, बुद्धिमान व्यक्तीने वाईट गोष्टी, वाईट सत्संग, वाईट संग सोडून द्यायला पाहिजे. तर तो दुःसंगम उत्सृज्य सत्सु सज्जेत बुद्धिमान, सत्संगाला नेहमी धरायला पाहिजे. आणि संत एवासे छिंदंती, जेव्हा संत बोलतात, जेव्हा शुद्ध भक्त बोलतात छिंदंती, तेव्हा मनोव्यासंगम उक्तिभी, मनोव्यासंगम, मनामध्ये जे काही वाईट गोष्टी आहेत ते छिंदंती, कशामुळे? उक्तिभी, उक्तिभी म्हणजे त्यांच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडतात. अशा प्रकारे कधी पण भक्ती सिद्धांत सरस्वती कोणाला भेटायचे तर नेहमी हा श्लोक बोलायचे आणि नेहमी त्या लोकांना विनंती करायचे की आपण नेहमी श्रवण करण्यासाठी आतुर पाहिजे. श्रवण केल्याने माहिती पण मिळते, पण श्रवण केल्याने आपल्या हृदयातले अनर्थ अदृश्यपणे, गुप्तपणे नष्ट पण होतात. तर आज आपण अर्धा तास याच्यावर चर्चा केली. पुढे कधी आपल्याला वेळ मिळाला तर आपण अजून चर्चा करूया. श्रवणम किती महत्वाचं आहे याच्यासाठी एक शेवटचं मला मनात जो विचार आला तो सांगतो, की एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जेव्हा आपल्या गुरुबंधूंसोबत एकदा भक्ती सिद्धांत सरस्वतींच्या वृंदावन वृंदावन यात्रेला गेले होते, तेव्हा कोशी म्हणून एक जागा आहे, तिथे शेषशाही विष्णूंचं मंदिर आहे. आणि अनाउन्समेंट झाली भक्ती सिद्धांत सरस्वतींबद्दल, आयोजकांनी केली की आज संध्याकाळी गुरु महाराज प्रवचन देणार आहेत, पण ज्यांना धाम दर्शन करायचंय त्यांच्यासाठी आपण शेषशाही विष्णूला जाणार आहोत म्हणून. तर बरेचसे लोक शेषशाही विष्णूला गेले, 20-25 लोक मागे थांबले आणि त्याच्यामध्ये अभय बाबू पण बसले होते. तर भक्ती सिद्धांत सरस्वतीने ते बघितलं की अधिकांश लोक गेले होते, तेव्हा अभय बाबू तिथेच बसले होते. तर अभय बाबूच्या शेजारी एक माणूस बसला होता कोणतरी, आणि अभय बाबू हे भक्ती सिद्धांत सरस्वतींचं प्रवचन ऐकत होते. आणि अभय बाबू नंतर आपल्या शिष्यांना म्हणतात, मी विचार करत होतो माझ्या डोळ्यांनी काय दिसणार आहे मला, पण जर मी गुरु महाराजांचे प्रवचन ऐकले तर त्याच्यातून मला योग्य दर्शन होईल, म्हणून म्हणून मी थांबलो. तर छान लेक्चर ऐकत होते, तर त्यांच्या शेजारी एक माणूस बसला होता. त्यांनी अभय बाबूंचा हात स्पर्श केला आणि त्याला काहीतरी बोलायचं होतं. आता काय करणार आपण, शेजारी माणूस जर आपल्याला स्पर्श करतोय तर अभय बाबूने थोडस बाजूला बघितलं आणि त्या माणसाने काहीतरी बोललं. प्रभुपादांना बोलायचं नव्हतं, प्रभुपादांना ऐकावं लागलं, त्या माणसाने काहीतरी बोललं. तर भक्ती सिद्धांत सरस्वती समोर बसले होते. भक्ती सिद्धांत सरस्वती प्रवचनाच्या मध्ये जोरात बोलले, इंग्लिश मध्ये बोलले, ते मी आधी सांगतो नंतर मराठीत पण बोलले. बाबू, डू यू थिंक यू हॅव परचेज मी विथ युअर ₹2 डोनेशन? म्हणाले, अरे तुला काय वाटतं, ₹2 तुम्हाला डोनेशन दिलंय त्याच्याने तू मला विकत घेतलास काय? मी जेव्हा कथा करतोय तेव्हा तुला बोलायची इच्छा होते. अभय बाबू, प्रभुपाद आपल्या शिष्यांना म्हणतात, मी जेव्हा ते ऐकलं, म्हणाले आय फ्रोज, मी स्तब्ध झालो. म्हणाले त्या दिवशी मला कळलं गुरु महाराजांना प्रवचनाच्या मध्ये बोलण्याला आवडत नाही. आणि म्हणाले त्या दिवशीपासून मी ठरवलं की प्रवचनामध्ये मी कधी कोणाशी बोलणार नाही. आणि प्रभुपादांनी त्यानंतर एसी भक्त श्रील भक्ती सिद्धांत सरस्वतींचे सर्व प्रवचन ऐकले, लक्षपूर्वक ऐकले, कधी कोणाच्या बोलण्याकडे लक्ष नाही दिलं वगैरे. आणि जेव्हा 1922 मध्ये जेव्हा त्यांची दीक्षा झाली, तेव्हा एक अतुलानंद ब्रह्मचारी होते. अतुलानंद ब्रह्मचारींनी भक्ती सिद्धांत सरस्वतींना ओळख करून दिली, हे अभय बाबू आहेत. तर तेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणाले, हो मला माहिती आहे, याला श्रवण करायला खूप आवडतं म्हणून मी याला दीक्षा देणार. तर अभय बाबू म्हणतात, त्यांना
माझी ओळख माहिती होती की मला श्रवण करायला खूप आवडतं, आणि म्हणून गुरु महाराजांनी मला कृपा दिली, आणि म्हणून आज जो मी काही प्रचार करतोय ते त्याच्यामुळे करतोय. तर प्रभुपाद नेहमी म्हणायचे, जो श्रवण चांगला करतो तो चांगला प्रचार करू शकतो. तर म्हणून जर एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी श्रवण नसतं चांगलं केलं तर कदाचित आज आपल्याकडे ही परिस्थिती नसती. आज पूर्ण जगाचं सौभाग्य उजेडलंय. पूर्ण जगामध्ये आज हरिनामाचा गजर आहे. आणि त्यासाठी ती गोष्ट आहे की जेव्हा अभय बाबू ऐकत होते तेव्हा दुसऱ्या माणसाने जेव्हा त्यांना स्पर्श केला तेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती म्हटलं, तुझ्या 2 रुपयाच्या डोनेशनने तुम्हाला विकत घेतलंस का म्हणून. आणि ती गोष्ट अभय बाबूंच्या हृदयामध्ये स्पर्श करून बसली, आणि म्हणाले गुरु महाराजांना श्रवण केलेलं आवडतं. आणि त्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये जो परिवर्तन झालं ते आज आपण बघतोय. तर म्हणून श्रवणाबद्दल आपण भरपूर चर्चा करू शकतो. आजची चर्चा आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. जय श्री प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव हरी बोल. की जय. हरे कृष्ण. बोल. येस प्रभू. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी, खूप छान श्रवणाबद्दल सांगितले. प्रश्न विचारू का माझी वेळ असला तर? हो हो विचार. प्रभूजी, आपण बऱ्याच वेळा असं अनऑथेंटिकेटेड काही वाचण्यात येतं किंवा ऐकण्यात येतं की ज्यात भगवंताचं ग्लोरिफिकेशन असतं, पण त्या जो सांगणारा असतो की लिहिणारा असतो तो एवढा परंपरेत नसतो किंवा तो एवढा भक्त पण नसतो, पण त्यांनी भगवंताचं ग्लोरिफिकेशन करून त्याचे जे काही सामाजिक किंवा काही उद्देश असते ते यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तो रीडर किंवा स्पीकर. तर अशा वाचण्याने आणि ऐकण्याने आपल्या ह्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो? सो थँक्यू. हे आहे ना चैतन्य चरितामृतामध्ये तो श्लोक आहे, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्ती लता बीज. तो श्लोक तुम्ही शोधून काढा, आणि त्या श्लोकाचं जे तात्पर्य आहे कमीत कमी 3-4 पानाचं तात्पर्य आहे. आणि त्याच्यामध्ये प्रभुपाद काय सांगतात ते सांगतो तुम्हाला, की जेव्हा आपण शुद्ध भक्ताला भेटतो तेव्हा तो शुद्ध भक्तीचं बीज आपल्या हृदयामध्ये पेरतो. आणि त्याच्यानंतर प्रभुपाद लिहितात, या जगामध्ये भरपूर प्रकारचे बीज आहेत. शुद्ध भक्तीचंच बीज नाहीये, म्हणतात कर्मवादाचा पण बीज आहे, निर्विशेषवादाचा पण बीज आहे, सकाम कर्मांचा जी विचारधारा आहे त्याचं पण बीज आहे. तर तो जो तात्पर्य जर तुम्ही वाचला तर प्रभुपाद म्हणतात, आपण जसं ऐकू तसे बीज आपल्या हृदयामध्ये पेरले जातात. जर आपण गुरु शिष्य परंपरेमध्ये जो व्यक्ती कधी इकडचं तिकडचं नाही बोलत, केवळ तो श्रीकृष्णाची स्तुती करतो त्याचं ऐकलं, तर शुद्ध भक्तीचं बीज पेरलं जाईल. आणि जशा प्रकारे तुम्ही सत्य परिस्थिती वर्णन केली की काही लोक आहेत जे इकडचं तिकडचं भरपूर बोलतात, आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्णांचा उल्लेख लोणच्यासारखा असतो. तर डाळ भात त्यांचे विचार असतात, समाजामध्ये असं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आता त्याला मान्यता देण्यासाठी काय म्हणणार, श्रीकृष्णांनी पण असं म्हटलंय. तर डाळ भात त्यांचा विचार आहे, आणि चटणी आणि लोणचं श्रीकृष्णांचे विचार आहेत. आणि आपले आचार्य म्हणतात की डाळ भात श्रीकृष्णांचे विचार पाहिजे, आणि ते कधी कधी आपल्याला पचत नाहीत कारण श्रीकृष्णांचे विचार अतिशुद्ध आहेत. तर थोडस समजून घेण्यासाठी काही उदाहरणांची चटणी आणि काही उपमांचं लोणचं पाहिजे. तर हा फरक आहे. तर त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात फक्त शुद्ध भक्तीचा बीज नसतो, बाकीचे पण बीज असतात. तर काय म्हणू, संक्षिप्त संक्षिप्त पद्धतीने तुम्हाला उत्तर हे आहे की जेव्हा आपण अशा व्यक्तींकडून ऐकू तेव्हा शुद्ध भक्तीचं बीज आपल्या हृदयामध्ये रोवलं नाही जाणार. सकाम कर्म, निर्विशेषवाद, अजून बाकीचे शून्यवाद, हे सगळे जे फिलॉसॉफीज आहेत, जे श्रीकृष्णांची सेवा सोडून मला सगळं काही करायचंय, ते सगळे बीज आपल्या हृदयामध्ये पेरले जाणार. तर तो जो श्लोक नंबर आहे तो मी नंतर सांगेन लोकेश्वर कृष्ण प्रभूंना. आणि प्रत्येकाकडे जर चैतन्य चरितामृत असेल किंवा कोणा मैत्रिणीकडे मित्राकडे असेल तर कृपया तो तात्पर्य वाचा. खूप सुंदर, एवढा फिलॉसॉफिकल तात्पर्य आहे तो प्रभुपादांनी. गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज, त्या बीज शब्दावर प्रभुपादांनी कमीत कमी 2 पॅरेग्राफ लिहिले. त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ओके प्रभूजी. थँक्यू प्रभूजी, थँक्यू. अरे वा. अजून कोणाला काही जिज्ञासा? मला एक शेअर करायचं आणि एक विचारायचं आहे प्रभूजी. शेअर असं Yes. करायचं होतं की तुम्ही जे मगाशी सांगितलं ना की पॉइंट लिहून ठेवायचे, सो एक भक्त सांगत होते, एवढं छान वाटलं की ते जाता येता हिअरिंग करतात ना बॉम्बेमध्ये.
तर ते म्हणाले की मला एखादा पॉइंट आवडला तर सिग्नल पाशी जेव्हा गाडी थांबते त्याला ही इज टू लाईक नोट डाऊन द पॉइंट. खूप छान वाटलं होतं ऐकून. आणि एक विचारायचं होतं की आजकाल कलियुगामध्ये कसं ना मती आपली कमी कमी होत चालली. तो किती ऐकलं ना तरी तेवढं रिटेन होत नाही, लक्षात राहत नाहीत सगळ्या गोष्टी. सगळ्या तर नाहीच, पण लिहून ठेवतो ठीक आहे, एक दोन चार काही पॉइंट्स लिहून ठेवले, पण तरी सुद्धा तेवढं आपल्या लक्षात राहत नाही तेवढ्या गोष्टी. तरी मग आपण परत एक एक क्लास परत ऐकायचंय का काय केलंय का काय करायचं अशा वेळेला आता? येस, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. प्रत्यक्ष परिस्थितीला अनुसरून मी काय करतो माहितीये, पूर्ण लेक्चर जेव्हा आपण ऐकतो त्यातला एकच पॉइंट, तर लेट स्टार्ट स्मॉल, लहान आपण सुरुवात करूया. पूर्ण प्रवचनातून जेव्हा आपण प्रवचनाला बसतो, प्रवचन जेव्हा सुरू होतं, चर्चा सुरू होते, तेव्हा आपण म्हणायचं आजच्या पूर्ण प्रवचनातून आम्ही फक्त एकच पॉइंट घेणार आहे. इथे तर पूर्ण दुकान उघडलंय, पण त्या दुकानातून मी फक्त एकच वस्तू घेणार आहे, मी 10 वस्तू नाही घेणार आहे. तर हा आपण निर्धास्त करायला पाहिजे, संकल्प करायला पाहिजे. आणि त्या एका वस्तूसाठी आपण तो पूर्ण प्रवचन कसं ऐकू. आज या पूर्ण प्रवचनातून मला एकच वस्तू घेऊन जायची, एकच विचार घेऊन जायचा आहे. तर आपण किती लक्षपूर्वक ऐकू आणि खरोखर प्रामाणिकपणे त्या सर्व गोष्टी ज्या आपण ऐकल्या त्याच्यातून एकच विचार घेऊन जा. आणि त्याच्यावर प्रवास करताना, गाडी चालवताना किंवा थोडा मोकळा जर वेळ असेल तर त्याच्यावर थोडं तरी मनन करा. 5 मिनिटं मनन करा. मनन केल्याने काय होतं माहितीये, तो जो विचार जो ऐकलाय तो आता फक्त ध्वनी रूपात नाही राहिला, तो हृदयामध्ये कुठेतरी जाऊन बसतो. कारण मनन केलं याचा अर्थ काय. आणि हो, एकदा पूर्वी पण एका लेक्चरमध्ये मी ऐकलं होतं की हे महत्वाचं आहे, आज त्याला पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला. तर अशा प्रकारे जरी त्याचे जे डिटेल्स आहेत की हे वाक्य कोणी कोणाला म्हटलं ते नाही माहिती, पण तो जो तत्व आहे तो कुठेतरी हृदयात जाऊन बसेल आणि त्याच्याने आपलं परिवर्तन होईल. एक दिवस उदाहरण देतो. आज आपण ऐकलं की ते आर्मी जनरलला भक्तिसिद्धांत सरस्वतीने ते उत्तर दिलं हेलिकॉप्टरचं. तर त्या आर्मी जनरलचं जे नाव आहे ते कदाचित आपण 2 आठवड्यांनी विसरून जाऊ, पण ही जी उपमा दिली त्यांनी की जेव्हा साधू बोलतात तेव्हा गुप्त पद्धतीने सैनिक बाहेर पडत असतात आणि आपल्या हृदयातल्या कल्मशांना ते ठार मारतात. ती कन्सेप्ट जरी आपल्या हृदयामध्ये जाऊन बसली तरी सफिशियंट आहे. तर अशा प्रकारे कोणी कोणाला म्हटलं ते जाणून घेण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी कधी कधी वेळ लागतो. ते सगळे फॅक्ट्स अँड फिगर्स आपल्याला कधी कधी लक्षात नाही राहत, पण कमीत कमी या व्यक्तीने या व्यक्तीला काय बोललं ते जरी हृदयामध्ये जाऊन बसलं तर आपलं चित्त परिवर्तन होईल, आपला दृष्टिकोन परिवर्तन होईल आणि खरोखर आपण शुद्ध भक्तीच्या मार्गावर अग्रेसर होऊ. सो आय फील नेम्स ऑफ पीपल आर नॉट इम्पॉर्टंट, नेम ऑफ प्लेस इज नॉट इम्पॉर्टंट, बट त्या ठिकाणी तत्व काय मांडला, विचार काय मांडला ते महत्वाचं आहे. आणि जसं आपलं वाचन वाढतं तसं कुठे कुठल्या परिस्थितीमध्ये कोणी कोणाला काय बोललंय तो रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट पण येतो. पण सुरुवातीला कमीत कमी आपण याच्यावर फोकस करायला पाहिजे की तत्व काय होतं आणि त्याच्यावर मनन करायला पाहिजे. एकच गोष्ट घ्यायची माझी प्रवचनातून आणि हळूहळू जशी ती सवय लागते तसं 1, 2, 3 आपली कॅपॅसिटी पण वाढत जाते. पण सुरुवातीला एकाने सुरुवात केलेली चांगली. येस येस येस, थँक्यू ब्रोजी, एकदम प्रॅक्टिकल. थँक्यू सो मच. थँक्यू. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरी बोल. सर्वांचे धन्यवाद. पार्टिसिपंट्स आज 100+ होते, 100 होते.